त्यांनी सांगितलं की याला आपण बघू ऑडिशन घेऊया की त्याला जमतं आहे का काय डायलॉग वगैरे देऊ. त्यांनी माझं ऑडिशन घेतलं दादांनी दादांनी आणि 2 दिवस ऑडिशन घेतलं. मग तिसऱ्या दिवशी सांगितलं की सिलेक्शन झालं की मंगेच्या रोलसाठी झालं. मग 2-4 दिवसांनी त्यांनी मला बोलवलं आणि 1-1.5 महिना प्रॅक्टिस केली. ओके. आता तुमचं कसं झालं ऑडिशन कसं झालं? माझं ऑडिशन चिमून घेतलं गेलं. तिथे एक मराठीला शिकवायला 60 म्हणजे आता सैराटून पाहिलं जातं. सैराटमध्ये जे शिकवायला मराठी शिक्षक आहे 60 ते खरे माझे शिक्षक आहेत. अच्छा. आणि ते अण्णांचे खूप जवळचे मित्र आहेत. आणि अण्णांना त्यांच्या टीमला असं कॅरेक्टर पाहिजे माझ्या म्हणजे लगड्या बाळ्याचं कॅरेक्टर जे आज बाळ्या खरोखर दिसतं. आता मी तर तानाचे मी बाळ्या नाही पण त्याची ती कॅरेक्टर पाहिजे पण ते कॅरेक्टर त्याची सापडत नव्हतं. बरेच त्यांनी 100-500,000 पोरं पाहिजे. मग साठी सर कदाचित म्हणले असतील तसं किंवा असा मुलगा माझ्यापेक्षा आणि आमच्या कॉलेजला तुम्ही बघा कसं वाटतं. मग अण्णा 24 डिसेंबरला मला भेटायला टिंबून अण्णा 24 डिसेंबर. हो 23 डिसेंबरला मला फोन केला आणि 24 डिसेंबरला सकाळी भेटायला आले. टिंबून मला भेटले रस्त्यावर ऑडिशन झालं. मग अण्णाने विचारलं तुला काय काय येतं. म्हणलं पोहायला येतं येतं का आधी विचार म्हणलं येतं पोहायला. त्याचबरोबर मला सायकल चालवायची गाडी चालवायची ट्रॅक्टर चालवायची अशा गोष्टी सांगितल्या मी. अण्णा म्हणलं पिक्चरमध्ये काम करते काय. मी म्हणलं आजपर्यंत काय पिक्चरमध्ये काम केलेलं नाही किंवा सैराट ही माझ्यासाठी पहिलं स्टेज आहे. पडदा आणि स्टेज सगळं पाहिलं नाही माझ्यासाठी. आणि मी बिंदास्तपणे म्हणलो किंवा करतो पिक्चरमधली एक ऑफर आणि मी सोडणार विषय नाही ना. मग तसं म्हणल्यानंतर अण्णा म्हणले चालतं तुला पुण्याला बोलतो. पुण्याला मला बोलवलं. मला 28 डिसेंबरला पुण्याला बोलतो. 28 डिसेंबरला जेव्हा मी पुण्यात आलो अण्णा फ्लॅट मग असंच कॅमेरा चालू केला असा आहे. आणि इतकं वेळ ना कॅमेराला म्हणजे पिक्चरमध्ये काम करायला सोपं नाही. चला निघाल आपली पिशवी घ्या निघाल. इतकं वेळ का नाही मला काय जमलं. त्या दिवशी 4-5 तास माझी प्रॅक्टिस घेतली काही जमलं नाही. मग मी निघालो संध्याकाळी निघालो आणि जाताना मी इष्ट बसलो विचार केला म्हणजे पिक्चरमध्ये काम करायचं काय सोपं नाही आपल्याला काही येत नाही आणि काही लोक आपल्याला घेत नाही. मग 15 दिवस उलटले आणि 15 दिवसांनी अचानक मला पीडीचा फोन आला किंवा 5-6 दिवसामध्ये पॅकिंग करून पुण्याला यायचे. आणि जेव्हा मी पुण्याला आलो त्यावेळेस 5-7 दिवस म्हणून 10-15 दिवस उलटले. त्यांनी खूप माझी प्रॅक्टिस घेतली आणि 10-15 दिवसांनी आम्ही सांगितलं बाबा तुला पिक्चरमध्ये घेतो. तुला काय ते थोडं जमतं अजून जास्त चांगलं कर. क्या बात आहे. पण तुला डेट मात्र लक्षात आहेत ना? हो डेट बघा डेट माहिती आहे. अजून तरी बघा डेट सांगितलं. गर्लफ्रेंडचा वाढदिवस लक्षात आहे का? मला गर्लफ्रेंड नाही. सगळी जेवढे मला पिक्चरमध्ये मिळाली तिथे कधी आणि मला पास करून टाकला विषय भेटला. ओके सुपर. Please subscribe and help us bring you more such videos. Thank you.